तर मित्रांनो आता आपण आलोय महाबळेश्वर टेम्पल, ऑल महाबळेश्वर टेम्पल। चला मित्रांनो, श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर आलं इथे। मग मित्रांनो आता आम्ही आलो आहे मार्जोरी पॉइंट। काय नजारा आहे, व्ह्यू बघा फक्त। ओहो, हे बघा निष्ठा कशी माकडाला खाऊ देते। बरोबर जाता बघा आमची पब्लिक घेत तर काय नाही, फक्त टेस्टिंग चालू आहे, नुसती टेस्टिंग यांची। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजय गोंधली या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आता आपण आहोत महाबळेश्वर येथे। आता वाजले सकाळचे 8 आणि आता आपण इथून जाऊया महाबळेश्वर एक्सप्लोर करायला। तर 4-5 पॉइंट बघू आपण आणि नंतर आज घरी जाऊ। आज आपला शेवटचा दिवस आहे। आज आपण दुपारी 3-3:30 वाजता निघू इथून। तोपर्यंत आपण आता महाबळेश्वर टेम्पलमध्ये पण दर्शन घेऊ आणि इथे 4-5 पॉइंट जरा व्हिजिट करू। आणि मित्रांनो, मी जसं तुम्हाला काल सांगितलंय, आम्ही इथे आहेत शिवछाया रिसॉर्ट वरती। काल तुम्हाला मी जरा चुकीचं सांगितलं ते, काल काय सांगितलं होतं ते छत्रछाया रिसॉर्ट म्हणून सांगितलं। त्याचं नाव छत्रछाया नाही आहे, शिवछाया रिसॉर्ट म्हणून आहे। त्याचा नंबर मी तुम्हाला आणि नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच। हे मित्रांनो, आम्ही आता चेकआउट करून निघालोय महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वरला, ओल्ड महाबळेश्वर टेम्पलला दर्शन घ्यायला। तर चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत। तिथे पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला मंदिर मी। तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वर टेम्पल येथे। तर चला आता दर्शनाला जाऊ, दर्शन करून घेऊ, मग पुढचे पॉइंट बघू आपण। लक्षू, हे बघ लक्षू, काय पाहिजे तुला? यो पाहिजे। काय नाव काय त्याचा? हा, नाव काय? खेळना, खिलौना। चालेल चालेल, घेऊ। चल पहिला दर्शन करून घेऊ। देवबाप्पा करशील ना तू? देवबाप्पा करशील ना? लक्षू, देवबाप्पा करशील ना? नाही। तर मित्रांनो आता आपण आलोय महाबळेश्वर टेम्पल, ऑल महाबळेश्वर टेम्पल। श्री क्षेत्र महाबळेश्वर हे एक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे, जे महाबळेश्वरच्या शहराच्या जवळ असलेले एक प्राचीन मंदिर आहे। हे एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे। येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो। या मंदिराला पंचगंगेचे देऊळ म्हणून ओळखले जाते। मित्रांनो, ओल्ड महाबळेश्वरचं मंदिरचं दर्शन घेतलं आम्ही। आता आम्ही जातो पंचगंगा नदीचं बघायला, पंचगंगा नदीचं दर्शन घ्यायला। चला तर मित्रांनो, आणि मित्रांनो आज मार्केटमध्ये मला थोडी गर्दी कमीच वाटते। का माहिती, सकाळ आहे म्हणून गर्दी कमी आहे इथे, कारण नेहमीप्रमाणे तर कमीच आहे।
हे बघा मित्रांनो, श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर आलं इथे. मगाशी पण मंदिरमध्ये दर्शन घेतलं, कॅमेरा काय अलाव नाही आहे इथे पण नाही आहे, म्हणून मला काय व्हिडिओ करायला भेटले नाही आहे. बघू शकता हे बघा, श्री क्षेत्र मंदिर पंचगंगा महाबळेश्वर. तर चला पंचगंगा नदीचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर उगमस्थान बघू. पंचगंगा मंदिर जे कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या 5 नद्यांच्या संगमावर बांधले आहे, म्हणून या मंदिराला पंचगंगा मंदिर असे म्हणतात. आणि तेथे गोमुखातून या 5 नद्यांचा उगम होतो. पंचगंगा नदी आणि ओल्ड महाबळेश्वर मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघूया पुढच्या पॉइंटला. चला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, आमची मंडळी जिथं जाईल तिथं शॉपिंग, फक्त शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. तुम्हाला दाखवेल नंतर मी किती खरेदी केले ते. हे बघा, आम्ही फिरायला नाही आलो, फक्त शॉपिंगला आलोय. हे बघा आमची मंडळी, शॉपिंग मंडळी बघा आमची शॉपिंग मंडळी. ही शॉपिंग मंडळी सगळी आहे मित्रांनो. आता आम्ही आलोय मार्जोरी पॉइंट. काय नजारा आहे. व्ह्यू बघा फक्त. ओहो लय भारी. डोंगर बघा एक एक. हे बघा लगेच आमचा फोटोशूट पण चालू झाला. व्हिडिओ काढले मी. हे बघा, हे आमची पब्लिक. टोटल आम्ही 10 जण, सगळी पब्लिक आली मी सोडून. हा दादा, वहिनी, दादा, काका, विनी, तक्षू, वहिनी, ताई, काकू, आई आणि शिव. एवढे लोक आले टोटल आम्ही फिरायला. तर मित्रांनो, आता आपण आलोय सावित्री पॉइंटला. चला सावित्री पॉइंट दाखवतो तुम्हाला आता मी. हे बघा आमची पब्लिक कशी चालले फिरायला. ही आमची निष्ठा, हिला खायला लागतंय फक्त. हे बघा मित्रांनो, आमच्या निष्ठा. आताच बोलतो तुम्हाला, निष्ठाला खायला लागतंय. तिची स्ट्रॉबेरी पलवली माकडाने आम्ही. ए निष्ठा लागली रडायला आमची. ए हे बघा किती माकड आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, सावित्री पॉइंट, सह्याद्री पर्वतरांगा. आणि ही नदी दिसते तुम्हाला, ही बघा नदी गेले, सावित्री नदी गेले इथून. मित्रांनो, आता आम्ही आलोय हरतसिक पॉइंट वरती. तुम्हाला मी प्रत्येक पॉइंट जास्त सीन नाही दाखवू शकत, कारण व्लॉग लगेच मोठा होतो, म्हणून मी फक्त 15-20 मिनिटाचे सीन दाखवतो तुम्हाला. हे बघा आमची तक्षू कशी एन्जॉय करते बघा. हालू 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 पडशील. बघा मित्रांनो, इको पॉइंट. बघा माकड पण बसला तिथं करेक्ट पॉइंट वरती. हे बघा निष्ठा कशी माकडाला बघून एकदम खुश झाली. ही पब्लिक येते आमची इकडून.
हे बघा निष्ठा कशी माकडाला खाऊ देते. ए निष्ठा तू दे, निष्ठा तू दे. निष्ठा चला, निष्ठाला भीती वाटत. आता आलो मित्रांनो आपण इको पॉइंटला. हे बघा इको पॉइंट. मित्रांनो फॉग बघा किती येते. तुम्हाला कदाचित दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. मस्त की फॉग येत आहे. मित्रांनो आता आपण इथे इको पॉइंट, टायगर पॉइंट, मंकी पॉइंट असे 4-5 पॉइंट केले आणि आता आपण निघालोय घरी जायच्या तारीला वेण्णा लेक. आता आपण म्हणजे जाताना एक वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करू आणि थोडा काहीतरी जेवण करू आणि निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत. हे बघा स्ट्रॉबेरीचे मळे. अजून काय स्ट्रॉबेरी आले नाही. आता लावले मला वाटतं मॅप्रो गार्डनच्या बाजूची. मित्रांनो आता आपण आलोय मॅप्रो गार्डनला. हे बघा मॅप्रो गार्डन. आता आपण मॅप्रो गार्डन मध्ये काय थोडीशी शॉपिंग करू, चॉकलेट्स वगैरे घेऊ. चॉकलेट्स हे बघा काकरा पापड फॅक्टरी कसं पापड बनवतात. पापड बनवून ठेवले तिथे. बरोबर दादा तर आम्ही आता मॅप्रो मध्ये फिरतोय. हे बघा मॅप्रो. हे बघा आमची पब्लिक घेत तर काय नाही, फक्त टेस्टिंग चालू आहे. नुसती टेस्टिंग यांची. मित्रांनो आता आमची मॅप्रोची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही कुठेतरी जातो, थोडा जेवतो आणि निघतो आपल्या रस्त्याला घरी जायला. हे बघा मॅप्रो गार्डन. आता आमच्या अजून काही लोक इथे बिल बनवतात, त्यांच्यासाठी आम्ही वेट करतो. त्यांच्या अजून चालू आहे. हे बघा आमची यांची बिलिंग चालू आहे दादांची. बघा शॉपिंग केली आणि पण चॉकलेट घेतलं, जाम घेतलाय आणि चॉकलेट्स. हे बघा कशी मॅप्रो मध्ये आम्ही माकडांची सेवा करतोय. बघा घे 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 घे. नको तक्षू का आपल्या.
उतार खाली ए भाई ओ भाई ते कट्टो सर ना जरा त्याला हात न पोचायचा आता येईल बघ आता हा तो खाल्ला बघ त्याने मस्त चकली वर त्याला वरतीच उरव आला वायरी बघ झाला चढला वरती झाडावरती आमची मॅप्रो मध्ये शॉपिंग झाली निघतो आता आम्ही थोडा काय जेवून घेतो आणि निघतो घरी जायला बघा आमची पब्लिक आली आहे सगळी कशी बघा कशी मुलं एन्जॉय करतात ते तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतो स्वाद हॉटेलमध्ये आणि हे बघा बसा कुठेतरी कुठं बसता इथं बसा हे मित्रांनो आता आम्ही जेवण मागवलंय बघा अंशू कसं खातो त्याला चिकन लागतं खायला याला नुसतं चिकन 3 दिवस भाजी खायची होती तर जेवत नव्हतं बरोबर तर आमची ऑर्डर आलेलो जेवण करून घेतो मित्रांनो चला जेवल्यावरती भेटू आम्ही निघालो घरी जायला महाबळेश्वरवरून आता आम्ही आहे वाई रोडला आणि आता वाजले संध्याकाळचे 4:30 बघूया आता किती वेळ लागतो ते घरी पोचायला आणि मध्ये आम्ही एक डिनर ब्रेक पण घेऊ थोडासा दाखवतो तुम्हाला तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय किकवी येते CNG भरायला पेट्रोल पंपावरती बघूया आता थोडा चहा वगैरे मारून घेतो थोडा टी ब्रेक चला मित्रांनो आपली गाडी CNG भरून घेतो तोपर्यंत एक चहा मारून घेऊ आणि फ्रेश हो प्रेमाचा चहा मारूया आपण तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचा नंबर आलाय CNG भरायला आता CNG भरून घेतो आणि निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आता CNG भरल्यावरती निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला चहा वगैरे मस्त पिला फ्रेश वाटतं आता इथून मला वाटतं अजून आहे 180-170 किलोमीटर आहे बघूया 4-5 तास लागतील असं मला तरी वाटतं तर कंटिन्यू राहा मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही पोहोचलो आहे खेड शिवापूर टोल नाक्यावरती तर मित्रांनो आपला या 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये टोटल 1212 किलोमीटरचा प्रवास झाला त्यामध्ये आपल्याला 52 लिटर डिझेल लागला म्हणजेच टोटल 4700 रुपयाचा डिझेल लागला आणि आपल्याला 1400 जवळजवळ 1460 रुपयाचा टोल लागला तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 9 आणि आपण पोहोचलो आता पलासक्यावरती आलो आहे आपण हॉटेल जयवंत ढाब्यावरती आता जेवतो आणि मग जातो घरी हे बघा आमचे पब्लिक जेवायला बसले आमची पब्लिक सगळी कंटाळली आता भूक लागल्या ना प्रवास करून करून दमले लक्ष्मी तुला काय पाहिजे ऐ तुला काय पाहिजे सांग ऐ इकडे बघ तुला काय पाहिजे दक्षू ए निष्ठाला काय पाहिजे भेजा फ्राय का भेजा फ्राय ए काय पाहिजे निष्ठा तुला काय पाहिजे सांग चिकन लॉलीपॉप इकडे बघ काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे नाना विचारता त्याला सांग ना कसं
काय चिकन लॉलीपॉप खाशील के दात के दात. लॉलीपॉप तर चला मित्रांनो मग दाखवतो आता आमच्या ऑर्डर आल्यावरती. मित्रांनो आमचा स्टार्टर आता आलाय सगळीकडे. अंशू काय खात नाही, अंशू बघ गप्प बसलाय बस. तर मित्रांनो आता वाजत रात्रीचे 10:30 आणि आपण आलोय आता घरी. आपला प्रवास मस्त झाला महाबळेश्वर टू होम. टोटल आपल्याला 220 किलोमीटर पडले आणि टोल आपल्याला 440 रुपये लागला. आणि टोटल प्रवास आपला मला तर वाटतं 5-6 तासाचा झाला. कारण मध्ये आपण ब्रेक पण घेतला, जसं CNG साठी पण थांबलो होतो, टी ब्रेक घेतला, लंच ब्रेक घेतला. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.